अरे तुम्हाला काय चांगलं वाटत नाही का रे? मी बोलतोय मी मुख्यमंत्री होणार ते. तुम्हाला कोणालाच चांगलं वाटत नाही, मला कळत नाही तुम्ही म्हणजे दोस्त का दुश्मन आहात? तर समीर वानखेडे यांनी यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. नवाब मलिक यांच्यावरती जो अॅट्रॉसिटी गुन्हा आहे त्याची वेगळ्या तपास यंत्रणेकडे तपास झाला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. ते खुलेआम फिरत असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणे असं एकत्र मला याच्या बाबतीत तुम्हाला माहिती नसल्यामुळे याच्याबाबत पूर्ण चुकीचं. सर निकालाचं काय स्पष्ट असणार आहे म्हणजे असं पाहिलं गेलं तर निकालाचं लक्ष लागलेलं आहे. आम्ही 160 वर असणार. उरलेले 88 कुठे जातील हे मला सांगा. 88 आणि 44 40 120 130 आजीच्या चाव्या खऱ्या अर्थाने मालक असाव्यात शरद पवारांच्या हातात असते. पवारांची भूमिका काय असणार एकंदरीत पवारांची भूमिकेबद्दल तुम्हाला काय संशय आहे? सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करून महाराष्ट्र चालवायचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत घेऊन जायचे आणि काही मूलभूत बदल करायचे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्याच्यासाठी अविरत प्रयत्न करावे लागणार. लहान पोरांच्या डोक्यातच टाकले गेले की मुसलमानांचे वैरी कसे होते शिवाजी महाराज, ते खोडून करावे लागणार आहे. अशा अनेक गोष्टी इतिहासाच्या माध्यमातून सरकारला कराव्या लागतील. मराठा आरक्षण असेल, बटेंगे कटेंगे असेल, अशा अनेक गोष्टी त्यात करू शकतो. बटेंगे कटेंगे वेगळा प्रश्न आहे, मराठा आंदोलन एक वेगळा प्रश्न आहे. तो शरद पवार साहेब व्यवस्थित हाताळतील. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी कधी फार बोलू नये. बटेंगे कटेंगे सगळे बाहेर म्हणतात आम्ही देश एक रखेंगे. तुम्ही या देशाची मानसिकताच ओळखली नाही. तुम्ही 1950 1947 पासून बीजेपी आग लावण्याची कामं करते. इथलं संविधान जाळण्याचा प्रयत्न केला, इथला तिरंगा ध्वज जाळला, स्वतःच्या कार्यालयावरती 1947 ते 1953 एकही माणसाचं डेअरिंग होत नव्हतं तिथे ध्वज लावण्याचा. त्या बिल्डिंगवरती ध्वज नव्हता. नंतर काय साधारण 92-93 मध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या जे मुख्य कार्यालय RSS तिथे जाऊन झेंडा रोवला. सर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त विधान निवडणूक आयोगाच्या रडारवर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी अहवाल मागवला. बटेंगे कटेंगे यासह धमकी आणि सामाजिक धार्मिक भावना काही होणार नाही. त्या अहवाल मागवतील, ड्रॉवर मध्ये ठेवून देतील. ड्रॉवर मध्ये त्या पेपरला मस्त थंडी आहे ना, ऊब मिळेल तसंच राहील. सर कॉन्सेप्ट फॅक्ट कसं असणार ठरणार आहे? त्यांना बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला होता. जास्तीत उमेदवार त्यांचे निवडून येणं असं राहतात. सत्तेत ते आल्याशिवाय मुख्यमंत्री बसणारच नाही, खुर्चीवरच बसणार नाही. त्यांची भेट घेऊन मगच ते खुर्चीवर बसतात. निकालाला तुम्ही सीएनजीचे दर वाढले 2 रुपयाने ठाणे मुंबई शहरात त्यांचे फसवे धंदे जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनता यांच्या